परिस्थिती अशी आहे सध्या की ऊसाचं क्षेत्र भरपूर वाढल्यामुळं इथे बिबट्यांची संख्या इतकी भयंकर झालेली आहे की दिवसाढवळ्या घराच्या समोर बिबटे येतात जातात, वास्तव्यात ऊसात राहतात. त्यामुळं बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. मोठ्या माणसांचं तर मुश्किल झालेलंच आहे, पण लहान मुलं शाळेत कशी सोडायची हा प्रश्न पालकांना पडलेला आहे. त्यामुळं का परिस्थिती अशी झालेली की नवीन लग्न सोयरिकी जरी झाल्या तर त्या मुलीचे आईवडील म्हणतात की बिबट्यांची संख्या आहे इथं, मुली द्यावी का नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय. आणि संध्याकाळचे 6 वाजले का बिबट्यांचा धामाकुळ पाहायला मिळतो प्रत्येक नागरिकांना. त्यामुळं इथं परिस्थिती मोठी गंभीर होत चाललेली आहे. दिवाळीला यायचा प्रश्न म्हणजे असा आहे का शेतकरी गावचे लोक ही सर्वसाधारण शेतकरी असतात. सर्व लोकांना शेताची जनावरांची कामं असतात. दरवेळेस मुंबईवरून जर आली मुलं तर त्यांना काही लक्ष ठेवायला शेतकऱ्याला टाईम नसतो. त्याच्यामुळं मग शेतकरी लोकांच्या भरवशावरती कुणी आता मुलं सुद्धा गावाला पाठवती नाहीत. नाही तर आजीबाबाच्या भरवशावरती कुणी पण लेक सुना पाठवत होते आपल्या नातवंडांना गावाला, पण आता ते पाठवत नाहीत. लेकीच्या बाहेर त्यांनी सुद्धा मामाच्या गावाला मुलं पाठवले नाही, कारण आजकालच्या परिस्थितीत आजीबाबावर जास्त भरोसा असतो. आणि ह्या वेळेस आजीबाबांना जर त्यांच्या जीवाची जर आपल्या जांबूत गावामध्ये तर एक आजीच खाल्ली, इथं 2 मुलं खाल्ल्यात. त्याच्यामुळं ती काही आजीबाबांच्या भरोश्यावर सुद्धा आता ते लेकी सुद्धा आपल्या मुलांना पाठवती नाहीत मामाच्या गावाला. अनेक दिवसापासून बिबट्यांच्या हल्ल्यामुळे या ठिकाणी खेडोपाड्यांमध्ये खेड, आंबेगाव, शिरूर तालुका, जुन्नर तालुका, पारनेर तालुका, पुणे जिल्हा असेल तसे नगर जिल्हा असेल या ठिकाणी वेदनामय, भीतीचे आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काहींच्या घरी जर रात्रीचं रडण्याचा आवाज आला तर समजून जायचं काहीतरी बिबट्याच्या हल्ल्यात या ठिकाणी असुरक्षिततेमुळे काहीतरी चांगलं वाईट घडलेलं आहे. या ठिकाणी हे करत असताना जे आपल्याला घटनांनी मूलभूत अधिकार दिलेले आहेत जगण्याचे, असुरक्षिततेचे, तर ते मूलभूत हक्कावर विचार जसा केला तर आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत का असुरक्षित आहोत हा प्रश्नचिन्ह मोठा निर्माण झालेला आपला दिसून येत आहे. मग या ठिकाणी जर ऊस तोडणी करताना ऊस तोडणी कामगार असेल, शाळेत जाताना सकाळचे शाळेत सोडणाऱ्या शाळेतले जे मुले असतील जे शाळेत जातात त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. शाळा शिकावी का नाही, रात्रीच्या वेळेस जर शेतकरी पाणी या ठिकाणी भरत असताना तर अचानक बिबट्याचा हल्ला होतोय, शेतकऱ्यांनी रात्री बी शेतामध्ये पाणी भरावं का नाही, लाईटीच्या अनेक समस्या असल्यामुळे शेतकऱ्याला रात्री हे पाणी भरावं लागत असल्यामुळे आपल्याकडे बिबट्याचे हल्ले वारंवार घडत आहेत. या घटनेमुळे सर्वीकडे भीतीचे वातावरण अशांततामय झालेलं आहे. या घटनेला कुठं अजून 2-1.5 वर्ष होत नसलं तर आपला खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये असं दिसून येत आहे की एक नवीन प्रश्नचिन्ह यापुढे आमच्या पुढे निर्माण झाल्याचं दिसलं आहे की आपण जर कुठे एखादी सोयरी घडवायला गेलो तर मुलीचा बाप या ठिकाणी बिबट्यांमुळे, केवळ बिबट्यांमुळे सोयरीक सुद्धा जुळवत नाहीये आणि आमच्या मुलांचे सोयरीक सुद्धा तुटत आहे. आमच्या मुलांनी लग्न करावं का नाही करावं हा प्रश्नचिन्ह आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. अनेक बाप आपल्या पोरींना देण्यापासून या ठिकाणी नाकारत आहे. या समस्येलाही आम्हाला बिबट्याच्या हल्ल्यामुळे तोंड द्यावं लागत आहे की माझी शासनाला विनंती आहे की आपण या समस्येवर काहीतरी उपाययोजना काढावी. धन्यवाद. म्हणजे काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुली देत नाहीत. तशा प्रकारची या ठिकाणी बिबट्याची दहशत झाल्यामुळे खरोखरच असं वाटणं साहजिकच आहे, परंतु त्याच्या मनातली ती भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.